आम्ही केलंय, बकासूरला इन्व्हाइट केलंय, वा बघूया आता. वा मस्त. 8 तारखेला निघणार आहे पालखी. सर्व जे नामचित बैल आहेत ते सर्व आम्ही पालखीत 8 तारखेला बोलवलेले आहेत. हम्म. दादा तुम्ही पण कोणकोणते या. नंदी आपल्याला बघायला भेटणार आहेत? तिथे मथुर आम्ही खूप सारे म्हणजे मोठे मोठेच नंदी बोलवलेत. मुंबईचे पण बैल आहेत, नामचित बैल, आणि आमचा बाहेरचा पण एक मोठा बैल बोलवायचं नियोजन चालू आहे. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक प्रेक्षणीय बिनजोड झाली. आज पहिऱ्यामध्ये भवानी आणि शंकर एक चांगली गाडी पळाली, काय सांगाल? मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि आम्ही नाव सोडलेलं बॅनरवर चौसा म्हणून. तर वामजीवाल्याने आम्हाला फोन केला. एक मैत्रीपूर्ण शर्यत झाली म्हणजे आम्हाला पहिला होता ताडरे बेवले महेश शेट यांचा भवानी. दादा आता आपला बघतोय शंकर पण एकदम टॉप मध्ये पळतंय आणि भवानी पण टॉप मध्ये पळतंय. पहिल्याचं वगैरे कसं काय जुळून आलं? पहिला आमचा सुनील दादा आणि भवानीचे मालक महेश शेट हे म्हणजे फोनवर त्यांचे कॉन्टॅक्ट चालूच होते, मैत्री मित्रच एकदम. ते म्हणतो मला एक मैदान आम्ही करू नियोजन. दादानी काल फोन केला, बोला आज मैदान हाणू. मग चला, मग आम्ही कालच संध्याकाळी बॅनर बनवला. ओके दादा आता समोरची गाडी पण चांगली होती, आपल्या गाडीला गती वगैरे कशी काय लागली? नाही, मस्त मस्त गती. शंकरला म्हणजे गती म्हणजे कसं आतून जेवढा बैल असेल ना अंगावर तेवढी गती लावतो. आता बघतोय दादा की शंकर पण कुठून कुठेतरी तिसगावचं नाव हलवा का होईना वरपर्यंत चाललोय, चांगल्या चांगल्या बिनजोड करतोय, घाटावर पण पळतोय आणि आपल्या गावाचं नाव कुठेतरी मोठं करतोय. कसं वाटतंय आज एवढं चांगला नंदी आज तुमच्या दावणीला आहे आणि चांगल्या चांगल्या बिनजोड करतोय? नाही नाही, चांगलं वाटतं. म्हणजे आमचं पूर्ण गाव तिसगाव म्हणजे शंकरची शर्यत किंवा बाई शर्यत असली तर आवर्जून आम्हाला फोन करायचो, कधी सुटेल शर्यत. नाही एवढे प्रेक्षक बघा तुम्ही शंकरच्या मागे किती आहेत, पूर्ण गाव आलंय. नक्कीच दादा आज काय सांगाल पैरेकऱ्यांबद्दल? कारण का समोरचा आपला भवानी पण एक नंबर मधला नंदी चांगला पळतोय आता आणि एक म्हणजे एक बोलतात ना की त्यांच्या दावणीला कुठून कुठेतरी चांगली लक्ष्मी लाभलेली आहे. नाही नाही, भवानीमध्ये आमचं शंकर पळाला तर खरंच आमचं पण थोडं नाव अजून वर जाईल. आहे नाव शंकरचं भरपूर आहे. नक्कीच दादा ही जोडी पळताना बघून कसं काय वाटलं तुम्हाला? नाही, मस्त वाटलं, मस्त खुश झाले सर्व. स्पीड पण चांगला लागलेला गाडीला, म्हणजे एकदम बोलतात ना की जुलूम पळतं तशी गाडी पळत होती आज. हो, गाडी तर जुलूनच पाहिली. थोडी गाडी पेंडिंग ठेवलेली, निकाल शंकरने आणि भावनीने घेतला. दादा बघा आता बिनजोडला कुठून कुठेतरी चांगले दिवस आले आणि शंकर पण तसंच नाव करतोय. शंकरकडनं अजून काय अपेक्षा ठेवताय तुम्ही? शंकरने आमच्यासाठी भरपूर केलं आहे. म्हणजे त्याच्या नावावर म्हणजे आमचं नाव आहे तिसगावचा शंकर. नायरा त्रिमगाव, हेमंत पाटील, गणेश तिसकर फॅमिली या नावाने गाडी पळते आमची. दादा बघा त्याचा संघर्षाचा काल खूप बिकट होता, म्हणजे अक्षरशः त्याला लंपीने संपूर्ण घेरलेला, म्हणजे बोला म्हणजे अशा अपेक्षा पण नव्हती की बैल वाचेल. तो काल काय होता नक्की? नाही नाही नाही, शंकर जेव्हा 5 महिन्यात होता तेव्हा त्याला लंपी झालेली. पण आमचे खराटेवाडीचे राहुल त्याचे मालक खूप हे केलं आम्हाला सांगतात. म्हणजे तेव्हा आमच्याकडे नव्हतं, त्यांच्याकडेच होता तो नंदी. ते आम्ही हे केलं ते आता सांगतो, म्हणजे आम्हाला कसं वाटतं म्हणजे त्यांनी एकदम चादरीमध्ये गुंडाळून त्याला हे केलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे जीव कुठून कुठे वाचवलेला. कारण का याची स्टोरी मी आय थिंक ऐकलेली होती, कारण तुमच्याच पोरांकडनं एक बिकट परिस्थितीमधून निघालेला नंदी आणि आज तुमच्या दावणीला एवढं सगळं नाव करतोय का? चांगलं वाटतंय की आज एवढं चांगला नंदी तुमच्या दावणीला काय सांगा? चांगलं म्हणजे आम्हाला जी पोरं जे भेटले आहेत, महेश गायकवाड झाले, ते जे भरपूर म्हणजे नाव घेतो, हरीश याला, आमचा गणेश, म्हणजे भरपूर पोरं आहेत. नाव घेऊ तेवढं कमीच आहे. मग सर्व म्हणजे चांगले. रविदास, आमचा रविदास दादा, बांधास दादा, त्याची पोरं आहेत. आता पुढचं नियोजन कसं काय करताय शंकरचं? पुढचं बघू. आमचं नियोजनचं भाषा म्हणजे तेजस गायकवाड, ते सांगायला लागत नाही. भाऊ 2 मिनिटं बोला तुम्ही. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं? माझं नाव तेजस भवन गायकवाड. दादा काय सांगताय, आता शंकर एकदम टॉप मध्ये पळताय, एक नंबरची शर्ती करताय, पुढचं नियोजन कसं काय करता? पहिऱ्याकडे काय बघताय? कसे कसे प्रकारचे पहिरे बघायला भेटतील आपल्याला? पहिरे टॉप मध्येच भेटणार, साधं भेटणारच नाही. साधं असलं तर काढणार पण नाही बैल. दादा बघा संघर्षाच्या कालामध्ये कुठून कुठे आपल्याला पहिऱ्याला जाम प्रॉब्लेम आलेलं होतं. मग आता तुम्ही त्याचे पहिरे करताना काय बघताय सध्या? काय नाही, पहिरं बघताना काय करायचं, फक्त समोरच्या मागून बघायचं, नाही दिलं तर जाऊ दे. आपला बी बैल पळतोय, लोकांकडून किती अपेक्षा ठेवायची समोरच्याकडून. बरोबर दादा, बैल पळत असताना का म्हणून आपल्याला पहिरा भेटत नाही? लोक बघतात पुढचा, बाकी काय नाही. आणि जास्त करून बैल मुंबईमध्ये नसतो, वरती असतो, म्हणून लोक पहिरा द्यायला हे करतात. पण देतात आपले जे आहेत फॅमिली मधले, सर्व फॅमिली मधले देतात. म्हणजे ओळखीचे जे आहेत, ज्यांना माहित आहे शंकर कसा पळतोय, ते नक्की पहिरा देतात. आता बघताय त्याचं नियोजन पण आज पण ताडाले भिवंडीच्या आपल्या भवानी सोबत झालेला. दोन्ही गाड्यांचा गुलाल झाला, खूप आनंद झाला आम्हाला आज. आणि दोन्ही गाड्या जितल्या, आमच्या पोरांचे खूप
धन्यवाद बोलू आल्याबद्दल सर्व आपली तिसकर फॅमिली. बरोबर दादा, बघताय आपली संपूर्ण तिसकर फॅमिली आज तुमच्या सोबत आहे. हा. यांना बघून कसं काय वाटतं, कारण का छोट्यातलं छोटा आणि मोठ्यातलं मोठं सगळी जण साथ साथ तुम्हाला लाभलेली सर्व सगळ्यांची. घरातलेच आहेत, कोणी असं बाहेर बिहेरचं आम्ही मानत नाही. सर्व तिसकर फॅमिली म्हणजे आमचे सर्व गोट्यातले जेवढे पोरं येतात सर्व तिसकर फॅमिलीचेच आहेत, म्हणजे हम्म. तिसगावातलीच आहेत. कोणी असं नाही, सर्व भाऊ लोकच आहेत आपले. हम्म. आम्ही लहान मोठ्यापासून तिसकर फॅमिलीच्या नावानेच ओळखतात आम्हाला 100% शर्ती क्षेत्रात. दादा बघा, आता बैल तर एवढा चांगला पळतोय, घाटावरती पण नियोजन असतं, मुंबईमध्ये नियोजन असतं. मग असं कोणतं नियोजन करताय की खरोखर म्हणजे मुंबईमध्ये असू द्या किंवा घाटामध्ये, तर कोणतं नियोजन तुमच्या मनात चालू आहे की तो नियोजन व्हायला पाहिजे शंकर सोबत? माझा नियोजन खटच चालू आहे. अशी गाडी खेळणार आहे का अख्ख्या महाराष्ट्राला दिसणार काय शंकर येतो, अशी खेळणार गाडी. एकच गाडी खेळणार, हा. हारो जितो, हा. एकच गाडी खेळणार. तो बैल जर मला भेटला समोरचा आहे तो, हा. मी खेळणार गाडी, खेळणार बोललो तर खेळणार 100%. नक्कीच शुभेच्छा देऊया दादाला. बघा, अशी जिद्द पाहिजे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये शेवटी कसं आहे, मैत्रीपूर्ण लढती असतात, हार जीत होतच असते. आणि दादांची पण म्हणजे एक इच्छा आहे की एखादी गाडी खेळावी असं प्रत्येकाच्या मनामध्ये, आणि पैऱ्याचं नसतं. दादा, पैरा असा कोणता घाटावरती असू दे किंवा मुंबईमध्ये, असं कोणता पैरा तुम्ही शोधताय? हाय आपला मुंबई मधलाच पायरा वा. आहे, तो करणार म्हणजे करणार आणि खेळणार गाडी, मोठीच खेळणार. ओके, इकडे म्हणजे मुंबईलाच का? मुंबईलाच, नक्की वरती नाही. बरोबर, शुभेच्छा देतो दादा तुम्हाला, आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते हीच देवाच्याने प्रार्थना करतो. थँक्यू सो धन्यवाद मच. दादा. माते की जय. काय सांगता, आपली तिसगावची पालखी देखील आता थोड्याच दिवसानंतर निघणार आहे, कसं काय असणार आहे नियोजन? 8 तारखेला निघणार आहे पालखी. सर्व जे नामचित बैल आहेत ते सर्व आम्ही पालखीत 8 तारखेला बोलवलेले आहेत. दादा, तुम्ही कोणकोणते पण या. नंदी आपल्याला बघायला भेटणार आहेत? तिथे मथुर आम्ही खूप सारे म्हणजे मोठे मोठेच नंदी बोलवलेत. आता नाव घेतल्यावर कमी पडेल त्यात. बरोबर आहे, कारण का गेल्या वर्षी पण आपल्याला बघायला भेटलेलं, सोने आलेला, मथुर आलेला, हरणे आलेला, म्हणजे आपले मुंबईचे सोबतच शंकर होता आणि इतर सगळे नंदीवन होते. या वर्षी पण तोच नियोजन असेल का? मुंबईचे पण बैल आहेत, नामचित बैल, आणि आमचा बाहेरचा पण एक मोठा बैल बोलवायचं नियोजन चालू आहे. आता बघूया, तो आला तर चांगलंच होईल. दादा, तुम्ही पण या. कोणला इन्व्हाइट करताय सांगा जरा. आम्ही केलंय, बकासूरला इन्व्हाइट केलंय. वा. बघूया आता. वा, मस्त. मित्रांनो बघा, शेवटी आपली तीस गावची म्हणजे आईची पालखी आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि नक्कीच सगळी जण जरीमरी आईची पालखी आपल्याला जाताना बघायला भेटणार आहे. आणि तिसकर फॅमिली सगळी असणारच आहे, आणि सोबत आपल्या बकासूरला देखील, देव बकासूरला इन्व्हाइट केलेलं आहे. आणि आपले मुंबईचे तर सगळे नामांकित नंदी असतात. दादाला पण शुभेच्छा देऊया दादा, की आज म्हणजे तुम्ही बैलगाडा क्षेत्र टिकून आपल्या जरीमरी आईला पण कुठं ना कुठंतरी या बैलगाडा माध्यमातून एक तिचा आशीर्वाद घेत आहे आणि सर्व नंदी बोलवत आहे. धन्यवाद दादा. थँक्यू.